की बसलो होतो, हातबीत धुतलं आणि परत जाऊन बसलो की बिल आलं की बिल देऊन आपण मोकळं. तेवढ्यात ते जे मुलगा मला भेटला होता त्याच वयाचा, थोडाफार तसा चेहरा असलेला, कदाचित आता हा भास मी कॅरी केला असेल तिथे, आला माझ्याजवळ येऊन अगदी हसून हे केलं, भैया कैसे हो? मतलब ठीक हो बेटा, कहाँ जा रहे हो? मतलब हमको पटना जाना है अभी. तो एक बात बोलूँ, मैं छोटा हूँ लेकिन एक बात आपको सुझाता हूँ. मतलब बोलो क्या है, आपको मैं यहाँ खटिया लगा देता हूँ, आप भोर में चले जाना यहाँ से. भोर म्हणजे पहाट, सकाळी. तिकडे ते लोक भोर में आप चले जाना. तर म्हटलं नाही यार, काम आहे आणि असे काही कल्पना नाही ना रस्त्यात काही काही गोष्टी घडतील किंवा हे वगैरे, कारण इथून हैदराबाद टू तिथपर्यंत आपण गेलो होतो आणि हा जो किस्सा घडला अगदी किरकोळ होता. म्हटलं नाही नको, म्हटलं आम्हाला हे करा. नाही म्हणे बघा तुम्ही थांबा, मी खाटा लावतो इथे, तुम्ही चहा पाणी सकाळी करा आणि निघून जा. आम्ही आपलं 9A होतो. देव हिंट कशी देतो, तिथून आम्ही निघालो. थोड्या अंतरावर आम्हाला कळलं की आमचा हेडलॅम्प गायब झालेला आहे. हेडलॅम्प रिपेअर करून दोन्ही का एकच? एक, आणि इतकं लांब जायचं होतं, परत मेटाडोरवरून हे ते, म्हटलं करून घे बाबा, उगीच रस्त्यात काही त्रास नको आपल्याला. गेलो त्याच्याकडे, तो हेडलॅम्प वगैरे आम्ही रिपेअर करून घेतला. मग आता ड्रायव्हर म्हटलं सर डिझेलचा पंप दिसला आम्हाला. डिझेलच्या पंपावर गेलो. डिझेलच्या पंपावर जाऊन डिझेल भरायला लागलो आम्ही. डिझेलवाला जो होता त्यांनी आम्हाला जवळजवळ तसेच प्रश्न विचारले, काय कुठे चालले? म्हटलं अरे असं पटण्याला, म्हटलं आमचं काम आहे, अशा गाड्यांचं आम्ही चेकअप करत असतो, त्याच्यासाठी म्हटलं आम्ही तिकडे निघालो आहे आता. मग हा महाराष्ट्र से आहे का इकडच्या तिकडच्या थोड्या गोष्टी झाल्या. मग त्यांनी हळूच अगदी शेवटचं आपण जसं लाजून थँक्यू म्हणतो तसं शेवटचं एक पिल्लू टाकलं. मेरी बात अगर मानोगे ना, आप यहीं पे सो जाओ, मेटाडोर में सो जाओ आपके, और भोर में चले जाना यहाँ से. असं म्हटल्यावर मग कुठेतरी आपला जीव हे व्हायला लागतो की नको, एवढी रिस्क घेण्यात काही आपल्याला अर्थ नाही. आम्ही गाडी तिथेच लावली, रात्री झोपलो. सकाळी जे काही अवजार असतील आपलं कार्यक्रम उरकला आणि निघालो. त्या रोडनी येताना, आता आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात आता हल्ली कमी झालं, पण अदरवाईज जुन्या याच्यातून बघितलं असेल जनावरं वगैरे मेलेली अशी पडलेली असतात रस्त्याने, कुत्रे गाई वगैरे त्याच्यातले. आम्ही त्या रस्त्याने गेलो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या तेवढ्या पर्टिक्युलर एरियामध्ये, मुद्दाम त्या गावाचं नाव सांगत नाही, उगाच गावाची बदनामी व्हायला नको, तर त्या रस्त्याने 3-4 असे माणसांची प्रेत, म्हणजे माणूस असेल स्त्री असेल अशी प्रेत रस्त्याच्या कडेला पडलेली होती तिथे. बापरे. बरं, हा भुताटकीचा प्रकार नव्हता, हे लाईव्ह होता. विचार एकच आला की तो होता, जो कोणी श्रीकृष्ण असेल तो प्रयत्न त्याचा करत होता मला सांगायचा, थांबवायचा, आणि त्यांनी कुठल्या का रूपाने त्यांनी मला थांबवलं. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.